सांगत गाईज एवढं शॉकिंग गोष्ट झाली की एच बी आलं फक्त 7 पॉईंट. माझं एच बी एवढं रक्त कुठे गेलं. मग 7 पॉईंट एच बी आलं. मग मॅडम म्हटले हां याचं कारण हेच आहे की 7 पॉईंट एच बी त्यामुळे आतमध्ये क्लॉट झाले. एक तर एच बीचे कमी त्याच्यात ब्लडचे क्लॉट झाले पिशवीमध्ये आणि त्यामुळे तुम्हाला पिरियड्स 2 महिने तुमचे पिरियड्स स्टॉप झाले. आलं लक्षात, हे याचं मेन कारण आहे. मग मॅडम म्हटलं तर 7 पॉईंट म्हटल्यावर खूपच लो येतं, ह्याचं कमीत कमी ह्याला 10पर्यंत तरी आणावं लागेल, नाहीतर तुम्ही एखादी ब्लड लावून घ्या. पण मग आम्ही त्याच्यावर दुसरं ऑप्शन सांगितलं की मॅडम काहीतरी दुसरं ऑप्शन सांगा. मॅडम म्हटलं की इंजेक्शन आहे 1,500ला एक इंजेक्शन, आणि त्याचे इंजेक्शन घेतलं तर कसंही 10 पॉईंटपर्यंत एच बी येतं. आणि तुम्हाला खोटं नाही सांगत, आम्ही रोज 1,500चं एक इंजेक्शन ते घेतलं आणि एच बी 10पर्यंत आणलं, कसं तरी वळत 10पर्यंत गेलं. आणि मग डॉक्टरांनी ते काही मेडिसिन वगैरे घेऊन मग पिरियड्स रूटीन सुरू केलं. पिरियड्स तर झाले, पण मग प्रॉब्लेम असा झाला की 2 मंथ पिरियड्स आलेले नाही. आणि मग जेव्हा पिरियड सुरू झाले तेव्हा खूप जास्त हेवी ब्लिडिंग चालू झालं. आणि त्यामुळे मग परत मला चक्र येणं, अशक्तपणा, वीकनेस, बी पी लो, त्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. आणि मग या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या नंतर मग प्रॉब्लेम असा झाला की मग मॅडमकडे गेलो. मग मॅडम म्हटलं परत एकदा एच बी चेक करा. आणि तुम्हाला खोटं नाही सांगत, परत एकदा एच बी चेक करा आणि एच बीचा रिपोर्ट इतका माड आला कि परत आला 7 पॉईंट. मतलब जहाँ से निकले थे वहीं पे आके पहुँच गए. म्हणजे परत रिपोर्ट आला 7 पॉईंट. मग विचार करा, परत टेन्शन आलं. आता मॅडम म्हटल्या तुम्हाला एक तर ब्लड चढवावंच लागणार, नाही तर एच बी तुम्हाला काहीतरी एच बी म्हणजे हिमोग्लोबिन लवकर वाढेल असे काही पदार्थ खाऊन कमीत कमी तुम्हाला एच बीची लेवल 11पर्यंत करावीच लागेल. आणि मग नंतर आपण रोजचं जे डेली जे तुम्ही जेवण करतात ते मग बॉडी कवर करते आणि त्यानंतर 13पर्यंत कसं पण येऊन जाईल. पण आता एच बी 11पर्यंत येणं गरजेचं आहे. तर ही झाली एवढी मोठी कहाणी. म्हणून आता सध्या म्हणून मी सोशल मीडियापासून एवढे दिवसापासून लांब होते. तुम्ही लोक म्हणत असाल काय झालं काय झालं, त्याला काही प्रॉब्लेम नाही झाला. हा सगळ्यात मोठा गंभीर प्रॉब्लेम होता. एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि लगेच दुसरा प्रॉब्लेम येऊन उभा राहतो. आणि हे सगळ्यात मोठं टेन्शनचं काम आहे. मग म्हणून काय केलं आहे, आता सध्या एच बी वाढला ते पदार्थ खाणं चाललं आहे. आता बघूया एच बीची लेवल किती येते काय ते. आणि यामुळे मी सोशल मीडियापासून सगळ्यात लांब होते. आता थोडंसं बरं वाटते, म्हणजे बाकीचे तर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. म्हणून म्हटलं एक छोटासा मिनी ब्लॉग बनवावा आणि आपल्या ऑडियन्सला सांगावं की नेमका काय प्रॉब्लेम झाला. आणि ज्या ज्या लोकांनी अजूनही माझ्या चॅनलला आहे सपोर्ट करतात त्यांना खरंच मनापासून थँक्यू सो मच की एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये पण तुम्ही माझ्यासोबत आहात. सबस्क्रायबर काढून पळून नाही गेले, त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू.